Welcome to the Swami Vivekanand Educational Academy. Science 10th, Effect of Electric Current. With our Sanup sir. Let's begin, students. तर विद्यार्थी मित्रो, आपण जे 2 दिवसापूर्वी लाईव्ह क्लास घेतला होता त्यामध्ये श्रीनिवास बोंडगे याचा एक क्वेश्चन जे होता स्ट्रक्चर ऑफ थॅलिक अनहायड्राइड, तर त्याचं स्ट्रक्चर तोंडी सांगण्यापेक्षा मी बोर्डवर सांगायला म्हणलं होतं कालच्या, त्याच्यामध्ये माझ्या आठवणीत राहिलं नाही. पण आज आपण आधी त्याचं स्ट्रक्चर घेऊ आणि आपल्या रेग्युलर टॉपिककडे चालू. तर पहा, त्याचं स्ट्रक्चर काढताना थॅलिक ॲसिड हे स्ट्रक्चर तुम्ही बेसिकली लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि थॅलिक ॲसिड वरून थॅलिक अनहायड्राइड कसं बनतं हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. म्हणजे तुमचं स्ट्रक्चरही होऊन जाईल आणि ते कसं आपण बनवतोय हे लक्षात पण येईल तुमच्या. तर बघा, हा जो फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला समोर स्ट्रक्चर, हा आहे थॅलिक ॲसिडचा. थॅलिक ॲसिड. आता या ॲसिड मधून आपण काय करतो, वॉटर मॉलिक्यूल काढून टाकतो. म्हणजे ही एक प्रकारचं डिहायड्रेशन रिॲक्शन आहे. यामधून वॉटर मॉलिक्यूल गेला की तुम्हाला अशा प्रकारचा एक वॉटर डिफिशियंट कंपाऊंड दिसायला लागतो. मी ज्या पद्धतीने काढतो असं काढायचे. आधी हा हेक्झॅगॉन काढायचा, त्याच्यानंतर हा तुमचा C डबल बॉन्ड O, या बाजूचा C डबल बॉन्ड O, आणि यामधून मी आता असं वॉटर रिमूव्ह करायला लागलोय. पहा, या पद्धतीनं मी वॉटर ह्या डॉटेड ब्लॉक मधलं वॉटर H2O, समजा H2O मी आता साइडला लिहून टाकला आधी. आता इथं तुम्हाला दिसते की फक्त एक O शिल्लक राहिलाय, म्हणून ते असे येऊन जोडलं जातं. आणि हे जे तुमचे पूर्वीचे बॉन्ड होते ते जागच्या जागेवर, आणि याला आपण म्हणू थॅलिक अनहायड्राइड. थॅलिक अनहायड्राइड. आणि या पद्धतीचा हे झालं स्ट्रक्चर. त्यानंतर आता मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता आपण बघा फॉर्म्युल्याकडे कसं जाणार आहे. समजा तुम्ही इथून सुरुवात केली, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबरिंग कशी करू शकता, तसं काही बंधन नसतं. आता जिथे जिथे मी कॉर्नर दाखवलेत ना, प्रत्येक ठिकाणी एक कार्बन आहे. 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 कार्बन, 6 कार्बन, 7 कार्बन, 8 कार्बन. म्हणजे इथं C8 असा. त्याच्यानंतर हायड्रोजन मोजू आपण. इथे एक हायड्रोजन आहे, 1 2 3 4. या 2 कॉर्नरला हायड्रोजन नाही, कारण कार्बनच्या 4 व्हॅलेन्सी पूर्ण झाल्यात. 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणजे इथं हायड्रोजन नाही, 1 2 3 4 हायड्रोजन. त्याच्यानंतर इथं याला पण हायड्रोजन दिसत नाही पुढे तुम्हाला, याला पण हायड्रोजन नाहीये आणि इकडे नाहीये. म्हणून आता हायड्रोजन किती झाले, H4. 1 2 3 4 ठिकाणी फक्त हायड्रोजन आहे. तुम्ही म्हणता सर हे दिसत नाहीत आपल्याला, पण ते दाखवायचे की नाही आपल्या मनावर आहे. समजा असं असतं ते. बघा, आपण या स्ट्रक्चर मध्ये आपण दाखवायलो सेम तिथं तसंच आहे. H म्हणजे हे ऍक्च्युअली असा फॉर्म्युला आहे, पण आपण कॉर्नरवर दाखवलेला नाहीये. आता हे झालं थॅलिक ॲसिड. सेम पद्धतीने मग इथं पण काय आलं असतं, इथं तुमचा हायड्रोजन जो आहे तो पहिला, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाहीये. हायड्रोजन, या ठिकाणचा तुमचा हायड्रोजन, आणि या ठिकाणी पुन्हा हायड्रोजन. बघा आता सेम टू सेम दिसते. 4 हायड्रोजन आणि आता मोजायचे ऑक्सिजन 1 2 3. म्हणून याचा C8H4O3 अशा प्रकारचा थॅलिक अनहायड्राइड याचं स्ट्रक्चर बनत. आणि थॅलिक ॲसिड मध्ये
हायड्रोजन 2 वाढतायत, हे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन वाढतो. म्हणजे याचं फॉर्म्युला बनला असता C8H6O2 O4 नाही का, O4 एक आपण काढून टाकलं. बस या पद्धतीने C8H6O4 तिकडे C8H4O3 थॅलिक ऍसिड, थॅलिक अनहायड्राइड. तर त्या दिवच्या लाईव्ह मधला त्याचा हा क्वेश्चन. याला म्हणू आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला, याला आपण म्हणू स्ट्रक्चर. म्हणजे याला जर तुम्हाला विचारलं स्ट्रक्चर, याला आपण स्ट्रक्चर या नावाने ओळखतो आणि याला आपण म्हणू मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर अशा प्रकारचा हा त्याचा लाईव्ह मधला त्या दिवशीचा क्वेश्चन. तर सर्वांनीच क्वेश्चन जरी त्यांनी विचारला आपल्या सर्वांच्या कामाचीच गोष्ट आहे. तर अशा टाईपचं हे थॅलिक ऍसिड आणि थॅलिक अनहायड्राइड. त्यानंतर आपण आपल्या रेग्युलर पॉइंटकडे जाणार आहोत, ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे तुमच्या समोरचा परिणाम आता आपल्याला दिसतोय की इलेक्ट्रिक करंटच्या किंवा इलेक्ट्रिक करंट कॅरी करणाऱ्या कंडक्टरच्या सराउंडिंग मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि त्याला आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या नावाने ओळखतो. आणि हॅन्स क्रिश्चियन ओरस्टेड या सायंटिस्टनं हे दाखवून दिलं, अराउंड करंट कॅरिंग कंडक्टर a particular type of magnetic field is produced and this field is similar to the magnetic field produced by bar magnet. तर अशा प्रकारचं सेंटेन्स स्टेटमेंट आपण या संदर्भात करू शकतो आणि आपण त्यामधले काही पॉइंट्स मला वाटतं आपण वाचलेले आहेत बहुतेक. आता आपण वाटल्यास पेज नंबर 52 पूर्ण वाचायला सुरू करू. What do you learn from this experiment? The magnetic effect is observed because of the current in the wire. This means electricity and magnetism are closely related properties. आपण त्या दिवशी पाहिलं they are depend upon one another. Because of change in the magnetic field we get electric current and because of electric current we get magnetic property. So one is giving birth to another. One is giving birth to another. करंट मॅग्नेटिझमला बर्थ देतो आणि मॅग्नेटिझम करंटला बर्थ देतो. आपण बर्थ शब्द वापरला, जन्म देतो, प्रोड्यूस करतो. म्हणून therefore these are the related properties. They depends upon one another. ते एकमेकावर अवलंबून आहेत असं आपण याच्याद्वारे म्हणू शकतो. त्यानंतर on the contrary, if the magnet is moved and kept moving, will we observe any electric effect? Answer दिले आपण yes, we will see the electric effect. It is not exciting. Therefore we are going to study magnetic field and such electromagnetic effect. Finally we will study the principal construction and working of electric motor and generator. तर अशा प्रकारचा बहुतेक आपण यामधला पार्ट वाचला होता, झाला असला तरी आपण रिव्हिजन म्हणू त्याला. त्यानंतर सायंटिस्ट विषयी थोडी माहिती दिली. As a scientist at the forefront in the 19th century, forefront म्हणजे प्रोग्रेस मध्ये असणारा, नावलौकिक असणारा, समोरच्या ग्रुप मध्ये असणारा, म्हणजे थोडा मोठा सायंटिस्ट, त्याला आपण forefront group. The Hans Christian Ørsted played an important role in the understanding electromagnetism. He observed in 1820 that when a current passes through metal wire, the magnetic needle yield wire turn through certain angle. He pointed out the relation between electricity and magnetism. Today's advanced technology developed as a consequence. In his honor, the unit of intensity of याला अंडरलाइन करून ठेवायची. In his honor, the unit of intensity of magnetic field is termed as Ørsted. त्या मॅग्नेटिक फील्डच्या त्याला आपण ओरस्टेड या नावाने ओळखतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर या पद्धतीची ही छोटीशी माहिती. त्यानंतर पहा आपल्या पेज नंबर 52 वरच एक चित्र तुमच्या समोर दिसतंय. सर्किट डायग्राम आहे आणि त्या सर्किट डायग्राम मध्ये कंडक्टरच्या भोवती एक तुम्ही कार्डबोर्ड म्हणजे आपलं प्लायवूड याचा एक बोर्ड लावलेला आहे, हार्ड बोर्ड लावले आणि त्यांनी काय केले
या प्लायवूडवर कार्डबोर्डच्या बोर्डवर तर एक आयर्न फायलिंगला स्प्रेड केलेले लोखंडाचा किस वगैरे ज्याला आपण म्हणतोय तो आयर्न फायलिंग स्प्रेड केल्या आणि त्या कंडक्टर मधून करंट पास केला आणि त्या आयर्न फायलिंगला मोशन देण्यासाठी त्या कार्डबोर्डला तुम्ही जंटली टॅपिंग करायचे, त्याला हळुवारपणे असं टिचकी मारायची, जंटली टॅपिंग आणि जंटली टॅपिंग केल्यानंतर त्या आयर्न फायलिंग मोशन मध्ये येतील आणि त्या नॅचरली त्या कंडक्टरच्या भोवती अरेंज व्हायला सुरुवात होतील आणि तुमच्या नंतर लक्षात येईल की या आयर्न फायलिंग सर्कलच्या रूपामध्ये कॉन्सेंट्रिक सर्कल लाईनच्या रूपामध्ये अरेंज होत आहे. म्हणजे जे आपल्याला चित्र दिसते पुस्तकामध्ये अशा पद्धतीचा कंडक्टर आहे आणि या पद्धतीनं त्या आयर्न फायलिंग आता अरेंज व्हायला सुरुवात झाली. आयर्न फायलिंग या स्वरूपामध्ये करंट कॅरिंग कंडक्टरच्या अराउंड मध्ये सराउंडिंग मध्ये अरेंज होत आहे. व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस? दिस शोज दॅट मॅग्नेटिक फील्ड is produced around the conductor and this magnetic field is present in the form of lines. सर्वात महत्त्वाचे magnetic field is present in the form of line and these lines are forming a circles around the conductor. They are present in the form of circle. These circles are concentric circle and when the circles are going away from conductor, they are larger and larger, they are broad and broad, मोठे मोठे आहे and when we are coming close to the conductor, the circles are close to one another. It is supposed like this, it is like this. अशा प्रकारचे चित्र आहे त्या सर्कलचं. म्हणजे या सर्कलचा एक्सपिरियन्स जर आपल्याला करायचा असेल तर आपण एक पॉइंट घेऊ, एक ऍक्टिव्हिटी बनवू आपल्या वतीनं की तुम्ही आता नदीच्या कडेला तळ्याच्या कडेला बसलेले आणि त्या पाण्यामध्ये दगड टाकला. दगड टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येतं हा तुमचा दगड या वॉटर सरफेसवर आता पडलेला आहे. इथं तुम्ही स्टोन ड्रॉप केला. स्टोन ड्रॉप केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारचा पॉइंट उडत पाणी वरच्या दिशेला फेकलं जाते आणि या पॉइंटच्या भोवती ऑल फोर डायरेक्शन ती वेव्स अशा पद्धतीनं रिपल्स करायला सुरू करते. असे तिथे रिपल्स फॉर्म करते, वेव्स तयार होतात आणि या वेव्स आता एजेस ऑफ द वॉटर बॉडी. वॉटर बॉडी म्हणजे तुमचा तलाव नदी आणि एजेस म्हणजे त्याचा काठ, काठाकडं चारी दिशेला पसरत चाललेले आहे आणि ते रिपल्स म्हणजे ती वेव अशा पद्धतीनं चाललेली नाही का, असं चित्र दिसायला. ही वेव अशा पद्धतीनं चाललेली आहे हे तुम्हाला दिसतंय. ग्रहित धरू आपण ती वेव म्हणजेच मॅग्नेटिक वेव आणि अनंत मॅग्नेटिक वेव्हचं असं सर्कल गोल 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 गोल. हे तर तुम्ही आज घरी करून पाहू शकता. एका प्लास्टिकच्या मोठ्या पाटीमध्ये पाणी घेतलं, जरा मोठी पाटी भांडी धुण्याची आपली, पाणी काम अँड क्वाईट असं शांत होऊ द्या आणि मधोमध तुम्ही त्याच्यात दगड टाका. दगड टाकल्यानंतर पाणी असं चारी दिशेला वेव चाललेला आहे आणि त्याचे असे सर्कल तुम्हाला दिसताय डोळ्याने, असेच गोल 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 त्या पॉइंटला. ज्या ठिकाणी दगड टाकलाय समजा तो पॉइंट आहे तुमचा पॉइंट ऑफ कंडक्टर आणि ते जे सर्कल सर्कल दिसतायत दीज आर द सर्कल्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. These are the circle of magnetic field. They are present in the form of circles. They are present in the form of concentric circle. एकच केंद्र असणारे अनेक सर्कलचा ग्रुप तुम्हाला डोळ्याने तिथे दिसू लागलाय आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्ही या कामासाठी वापरू शकता. यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतात. What is the nature of magnetic field produced around straight conductor? हा तुमचा स्ट्रेट कंडक्टर आहे या पेनासारखा आणि अशा प्रकारचं सर्कल आहे, मी बोटाने दाखवले. सो इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सर्कल अराउंड स्ट्रेट कंडक्टर
what is the nature of magnetic field produced? So nature of magnetic field is that around straight conductor the magnetic field is present in the form of concentric circle. When we are coming close to the conductor, circles are crowded, they are smaller, they are in more number, and when we are going away from the conductor, they are rarer, they are less, they are thinner, less thicker च्या ऐवजी thinner म्हणू आपण. This shows that intensity of magnetic field is more near the conductor and it is less away from the conductor. Another word मध्ये magnetic intensity of magnetic field goes on increasing when we are coming close to the conductor and goes on decreasing when we are going away from the conductor. आणि अशा प्रकारचं कन्क्लूजन, अशा प्रकारचं डिस्कशन आपण या प्रयोगाच्या आधारे करू शकतो. तुमच्या समोर जी फिगर आहे त्या फिगर मध्ये कॉपर वायर थिक कंडक्टर दाखवलाय, त्यांनी सर्किट फॉर्म केले. सर्किट बनवण्यासाठी त्यांनी रिव्हर्स्टॅट, जो आर तुम्हाला दिसतोय त्याला आपण रिव्हर्स्टॅट म्हणतो. रेजिस्टर आणि रिव्हर्स्टॅट, मी या ठिकाणी शब्द रिव्हर्स्टॅट वापरलाय, दॅट इज यूज्ड ॲज ए रिओस्टॅट. आणि दुसरा शब्द वापरतोय मी रेजिस्टर. काय फरक आहे पाहू आपण चित्रामध्ये बघा. जर मी आता हे या पद्धतीनं हे रेजिस्टन्स जोडला आणि त्याला एक अशी रेषा मारली की याला म्हणायचं रिव्हर्स्टॅट. आणि या ठिकाणी जर मी असा रेजिस्टन्स जोडला आणि सोडून दिला तर त्याला म्हणायचं रेजिस्टर. तुम्ही सांगता सर या रेषेमुळे फरक काय झाला? या ही रेषा दाखवते या रेजिस्टन्सचा रेजिस्टन्स या कंडक्टरच्या पॉइंट, या स्प्रिंगचा असं म्हणू आपण, या रेजिस्टन्सचा, रेजिस्टरचा किंवा स्प्रिंगचा जो रेजिस्टन्स आहे, जो अडथळा आहे करंटला, हा अडथळा कमी जास्त करता येतोय. कुणासारखा? आपल्या फॅनच्या रेग्युलेटर सारखा किंवा ऑटोमॅटिक इस्त्रीच्या त्या चाकासारखा. ऑटोमॅटिक इस्त्रीचं जे चाक आहे हँडलच्या खालचं, ते चाक म्हणजे रिव्हर्स्टॅट. याच्या आधारावर तुम्ही रेजिस्टन्स कमी जास्त करताय आणि रेजिस्टन्स कमी जास्त केला की टेम्परेचर कमी जास्त होतंय. हे आपल्या चित्रामध्ये दिसायला. आणि जर तो फिक्स असेल शेगडीच्या कॉईल सारखा, शेगडीच्या कॉईलला रेग्युलेटर नाहीये, तो फिक्स आहे, दॅट इज द रेजिस्टर. अँड द रेजिस्टर यूज्ड इन इलेक्ट्रिक आयर्न, इट इज द रिव्हर्स्टॅट. तो रिव्हर्स्टॅट. तुम्ही म्हणता सर हे फॅन मध्ये काय करतो आपण? फॅन मध्ये ऍक्च्युअली आपण करंट कंट्रोल करतो, पण शेगडीमध्ये आपण रेजिस्टन्स बी बदलू शकतो, कारण हिटिंग इफेक्ट वरचा मुद्दा आहे. तर या पद्धतीने हे चित्र आपण यामध्ये पाहतो. तर शब्द वापर इथं पाहतो आपण रेजिस्टर, तो सर्किट बनवताना, की तुम्हाला माहिती आहे ॲमीटर, इट इज यूज्ड फॉर मेजरिंग इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि अशा पद्धतीचा हे इलेक्ट्रिक सर्किट तुमच्या समोर दिसते. खालचा जो फोटो आहे तो खालचा फोटो ऍक्च्युअल फोटो आहे आणि वरचा फोटो तज्ञ माणसाने बनवलेलं चित्र आहे. खालच्या फोटो मध्ये बघा तुम्हाला कसे मॅग्नेटिक फील्ड दिसतायत, त्याचे सर्कल दिसतायत, पण ते कसे येतं जरा डीम आहे. आणि वरचे आपण फिगर काढली म्हणून ते कसे येतं डार्क आहे, व्यवस्थित आहे. आता प्रत्यक्षात इतकं व्यवस्थित चित्र मिळतं का? नाही मिळत. प्रत्यक्षात खालच्या सारखं चित्र मिळतं. खालचा ऍक्च्युअल फोटो आहे, त्या फोटोच्या आधारे आपण बनवलेलं चित्र आहे. जसं आपण मोठे मोठे सायंटिस्ट पाहतो, कुठल्याही गोष्टीचं चित्र त्यांना अंधुक मिळतं आणि ते आपल्या सारख्या सामान्य जनतेला कळावं म्हणून त्याला क्लिअर बनवून देतात रेषांच्या आधारे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अंधुकसा फोटो मिळाला एखाद्या गुन्हेगाराचा, तर पेंटर त्याला एकदम बेस्ट चित्रामध्ये रूपांतरित करून तो रस्त्यावर लावतो. म्हणजे रस्त्यावर लावलेलं चित्र आपल्या सारख्याच्या ओळखीसाठी असतं आणि सीसीटीव्ही मध्ये मिळालेलं अंधुक चित्र हे तज्ञांसाठी असतं. तज्ञ त्याचं कन्क्लुजन करून त्याचं क्लॅरिफिकेशन करून आपल्यासारख्या कॉमन पीपल साठी ते बाहेर लावतात. तसं वरची फिगर म्हणजे कॉमन पीपल साठी लावलेलं ते सर्किट
आणि खालचं म्हणजे एक्सपर्ट साठी असणार. त्यांनी जे प्रत्यक्षात पाहिलं चित्र ते एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, तर अशा प्रकारची ही गोष्ट तरी आपल्याला इथे दिसते. आपण एकदा वाचू त्याला. कनेक्ट द सर्किट as shown in the figure. When the large current approximately 1 ampere or more flows through the thick copper wire passing through cardboard, the magnetic needle kept at different point on the cardboard around the wire stand in the different direction. Mark the direction with the pencil. Discuss with your friend and teacher about the requirement of the current, then number of cell of the watt potential difference, thickness of wire, etc., and then perform the experiment. The direction of the current shown in the circuit is its conventional direction. What changes are caused by increase or decreasing current? What do you see when the magnetic needle is kept a little away from the wire? Now instead of magnetic needle, spread iron filing on the cardboard and observe. The iron filing arrange themselves in a circular manner around the wire. Why does this happen? You have studied magnetism and magnetic field in a previous standard. The iron filing spread along the magnetic line of force. पहा, या एक्सपेरिमेंटच्या दरम्यान 4-5 प्रश्न आपल्या समोर येत आहेत की लार्ज करंट क्या. तुम्ही जर करंट छोटा घेतला ना तर मॅग्नेटिक फील्ड छोटा असेल, कदाचित आयर्न फायलिंग अरेंज व्हायला जेवढ्या फोर्सची गरज आहे तेवढा फोर्स मिळणार नाही. एक किंवा अरेंज झाल्या तर त्या अतिशय फेंट स्वरूपामध्ये अरेंज होतील, म्हणजे आपल्याला क्लिअर कट चित्र कळणार नाही. म्हणून ते क्लिअर कट चित्र कळावं, फील्ड मोठं असावं, अरेंज झालेले आयर्न फायलिंग डोळ्याने स्पष्ट दिसावे, म्हणून करंट मोठा घ्या, बाकी काही नाही. त्यानंतर त्यांनी दुसरं सांगितले की वायर थिक घ्या, रिक्वायर पोटेन्शियल डिफरन्सची सेल घ्या. दोन्हीचा अर्थ एकच आहे की करंट चांगला मिळावा, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पण स्ट्रॉंग तयार होईल आणि आपली ऑब्झर्वेशन क्लिअर होईल, म्हणजे आपल्याला ते चांगलं दिसायला. त्यानंतर दुसरा एक पॉइंट त्यांनी मांडलाय आपल्या समोर, किंवा करंट कमी जास्त करून बघा. आता कळू लागले आपल्याला, वेन वी आर डिक्रीजिंग करंट the magnetic field will be weaker, and when we increase current magnetic field will be stronger. तर हे आपण त्यावर उत्तर देणार आहे. सो इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ करंट. करंट इज लार्ज, मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंगर. लार्जच्या ऐवजी मॅग्नेटिक फील्डला स्ट्रॉंगर म्हणतो आपण. असं मी म्हणलं तर चालेल. वेन करंट इज लार्ज, मॅग्नेटिक फील्ड इज लार्ज, हे पण म्हणू शकताय साध्या भाषेत. पण जरा चांगल्या भाषेत बोलायचं तर वेन करंट इज लार्ज, मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंगर. करंट इज स्मॉल, मॅग्नेटिक फील्ड इज वीकर. याचा परिणाम काय होईल? वेन करंट इज मोर, मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंग, सर्कल्स आर मोर कॉन्सन्ट्रेटेड. वेन करंट इज लेस, मॅग्नेटिक फील्ड इज वीकर, the circles are rarefied. They are not close, they are not crowded. म्हणजे ते कमी संख्येने असते आणि तुटक असते. आणि तिसरा एक शब्द वापरलाय त्यांनी की जर आपण आयर्न फायलिंगच्या ऐवजी निडल वापरली, काय झालं असतं बरं? आपण आधीच पाहिले, करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती निडल जर मांडली, त्याच्या जवळ निडल मांडली तर निडलचं काय होतं? डिफ्लेक्शन होतं. ती नॉर्थ साऊथ वरून इतर कुठल्या तरी डायरेक्शनला दाखवायला लागते. तर अशा प्रकारचं हे महत्त्वाची आपली या प्रयोगावरची चर्चा. त्यानंतर आपण ऑलवेज रिमेंबर त्यांनी दिले तेवढे एक वाचू म्हणजे संपलं काम आपलं. मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. इफ द करंट इज अनचेंज्ड, this magnetic field reduces as the distance from wire increases, and therefore the concentric circle representing magnetic line of force are shown bigger and rarefied as the distance from the wire increases. If the current through the wire is increased, the intensity of magnetic field increases. जे आपण चर्चा केली आता तेच, लांब लांब जावं तसं सर्कल मोठे मोठे आणि तुटक बनतात आणि जवळ यावं तसं ते क्राउडेड बनतात. हे थोडक्यात आपले सर्कल आहेत. कंडक्टर माझ्या बोटापाशी आहे. कंडक्टर मधून फील्ड निघाले, फील्ड इथं
स्ट्रॉंगर आहे म्हणून हे सर्कल जवळ जवळ आहे, इथं वीकर आहे म्हणून लांब लांब आहे, आणखीच वीकर आहे म्हणून लांब 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 लांब, जेवढं लांब जाईल तेवढं त्याचे विकर 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 फील्ड बनत जात. तर अशा प्रकारची ही आपली हॅन्स क्रिश्चियन ओरस्टेड यांच्या प्रयोगावरची ऍक्टिव्हिटीवरची चर्चा. आणि आज आपण इथं थांबू आणि उद्या आपण वेगळ्या पॉइंटकडे जाऊ. Thanks for watching, dear students.